नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत गवत कटर मशीन ब्रश कटर। हे ब्रश कटर सध्या मोसंबी बागामध्ये चालू आहे अन्न बापू नाव घ्या ना यांच्या रानामध्ये। तर यांचा जो हा ब्रश कटर हाणण्याचा जो उद्देश आहे, तर मित्रांनो त्यांनी आतापर्यंत ह्या बागीच्यामध्ये थोडंफारही तणनाशक किंवा राऊंडअप हे फवारलेलं नाही आहे। हे पहिल्यापासून ह्या ब्रश कटर च्या साहाय्याने गवताची कटिंग करून घेतात आणि ह्या गवताचा उपयोग खताच्या स्वरूपात होतो। आणि याचा सर्वात जास्त फायदा म्हणजे शेतकऱ्याला मोसंबी बागायतदाराला होतो। म्हणजे प्रामुख्याने आताच्या घडीला जर मोसंबी शेतकऱ्याचे जर एक प्रश्न असेल तर गळ होते। त्याच्यामुळं सर्वात जास्त मोसंबी शेतकरी हे कंटाळलेले आणि आम्ही हा उपयोग करून सगळ्यात जास्त जे फळ आहे हे आतापर्यंत ह्या मोसंबीचे फळगळ झालेली नाही। म्हणजे आम्ही त्या फळगळ होण्यापासून हे कटर हाणल्यापासून समजा फळगळ झालेली नाही आहे। म्हणजे तणनाशक नाही न हाणता ह्या कटरच्या साहाय्याने गवत काढणं फारच चांगलं आहे। तणनाशकमुळं फळगळ होते, त्याच्यामुळं आपण हे कटरच्या साहाय्याने गवत काढून घेतो। आणि ह्या बगीच्यामध्ये तणनाशक झाडं लावल्यापासून एकही वेळेस फवारलेलं नाही, त्याच्यामुळं फळगळ ही ह्या झाडाची झालेली नाही। बघा त्या गवताचा ज्या काड्या आहे यांचा उपयोग हा सडल्याच्या नंतर झाडाला खत म्हणून होतो। त्याच्यामुळं आपण तणनाशक न हाणता हे गवत कटर मशीन प्रत्येक वेळेस हाणतो आणि आपल्या फळगळ पासून बचाव करतो। तर मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा।